चांदूर रेल्वे तालुक्यातील कृष्णाजी सागर पर्यटन केंद्र कोरोना लॉकडाऊन असल्यामुळे बंद आहे। अशा परिस्थितीमध्ये पर्यटन व्यवसायावर आर्थिक संकट ओढवले आहे। सतत पर्यटकांच्या उत्साहात त्यांच्या हसण्या बोलण्याच्या आवाजाने सतत जिवंत वाटत असलेले कृष्णाजी पर्यटन स्थळ व सतत हलत राहणारे पर्यटन स्थळावरील झोपाळे, घसरकुंडी, ट्रेन, मोगली गार्डन इत्यादी खेळणे बच्चे पार्टीशिवाय निर्जीव झालेले दिसून येत आहे। मुलांचा हल्लागुल्ला गोंगाट बंद झाला असून विविध पक्ष्यांचा चिवचिवाट मात्र वाढलेला दिसून येत आहे। अल्पावधीत संपूर्ण महाराष्ट्रात पर्यटकांच्या पसंतीत उरलेले तालुक्यातील मालखेड तलाव येथील कृष्णाजी सागर पर्यटन स्थळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 50 दिवसापासून बंद आहे। वीकेंडसाठी प्रसिद्ध असलेल्या या पर्यटन स्थळावर रविवार व सुट्टीच्या दिवसात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। लहान मुलांसाठी या पर्यटनावर भरपूर खेळणी असून मुलांच्या धावपडीत व हल्ल्यागुल्ल्यात हे खेळणे सतत व्यस्त असतात। सकाळी 9 वाजतापासून सुरू झालेले हे पर्यटन स्थळ सायंकाळी 6 वाजेपर्यंत सतत व्यस्त असते। परंतु कोरोनामुळे लॉकडाऊनचा फटका या पर्यटन स्थळालाही बसला आहे। ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये व पुढे येणाऱ्या ईदच्या सणाचा या पर्यटनावर पर्यटकांची मोठी गर्दी असते। परंतु यावर्षीचे हे दोन्ही सीझन रिकामे केले आहे। कोविड-19च्या प्रादुर्भावान जेव्हापासून सुरू झाला तसं शासन स्तरावरून व विभाग स्तरावरून आम्हाला कळविण्यात आले की पर्यटन बंद ठेवण्यात बाबत त्यांनी पत्र पण दिले। दिनांक 16 पासून आम्ही पर्यटन बंद ठेवलं। पर्यटन पूर्णतः बंद केल्याच्या नंतर काही दिवस आमचे म्हणजे एकूण 30 कर्मचारी आहेत तिथे, त्या कर्मचाऱ्यांना काही दिवस आपण काम लावलं। त्यानंतर एकही रुपया उत्पन्न नसल्यामुळे मी महिन्याभरापर्यंत त्यांना एक सानुग्रह निधी म्हणून तुमच्यापुरते पैसे देण्याचा प्रयत्न केला। पुन्हा आता 1 महिन्याच्या नंतरही ज्यांच्या काही कर्ज भागवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु 1 रुपयाही उत्पन्न नसल्यामुळे व पर्यटनावर दरमहा किंवा दर दिवशी 3 ते 4 हजार रुपये खर्च आहे। इलेक्ट्रिक बिल जवळपास महिन्याला 40 ते 45 हजार रुपये इलेक्ट्रिकचं बिल येतं। त्यानंतर 2 कर्मचारी रात्रपाळीला, 2 कर्मचारी दिवसपाळीसाठी पाणी मारणे, स्वच्छता ठेवणे यांचं हे एकूण जर धरलं तर मासिक 80 ते 90 हजार रुपयापर्यंत त्यांना पेमेंट मला अदा करावं लागतं। अजूनही अनिश्चितता आहे की पर्यटन आपलं कधी सुरू होईल। त्यामुळे त्या अनुषंगाने मी शासनाकडे म्हणजे विभागाला पत्र दिलेलं आहे की हे आपण पर्यटन तुमच्या ताब्यात घेऊन त्या पर्यटनाची देखभाल दुरुस्ती आपणच करावी। जेव्हा आपलं पर्यटन सुरू होईल, जेव्हा लॉकडाऊन उघडेल त्यावेळेस मला पुन्हा परत देऊन हे राहिले बंद असलेल्या दिवसाचे पुढील दिवस वाढून देऊन मला पुन्हा ताब्यात देण्यात यावं। मी घेण्यास तयार आहे आणि मी चालविण्यास तयार आहे। परंतु आता सतत 2 महिन्याच्या वरचा कालावधी होऊन गेला, दरमहा इतका खर्च होत आहे। शासनाने मला कोणतीही अजून गॅरंटी म्हणा किंवा काही असं आश्वासन दिलेलं नाही की ह्या दिवसाच्या खर्चाचं किंवा काही मी तसं पत्र दिलेलं आहे। त्यामुळे मी आता हे पुढचं पर्यटन चालविण्यास हतबल झालो आहे आणि हे कर्मचारी सध्या मी पोसू शकत नाही। त्यामुळे शासनाने त्वरित ताब्यात घेऊन त्या पर्यटनाची देखभाल करावी ही एवढी माझी। या पर्यटनावर बंदच्या काळात सहज फेरफटका मारला असता सर्व झाडे, लॉन, खेळणे, जलतरण तलाव हे निस्तेज अवस्थेत पाहायला मिळाले, तर यावर्षी तलाव भरलेला असताना ही सर्व बोटी बांधून असल्याच्या पाहायला मिळाल्या। तर पर्यटक नसल्यामुळे विविध पक्ष्यांचा किलबिलाट येथे वाढला असून पहाटेच्या दरम्यान अनेक प्राण्यांचीही वर्दळ या भागात वाढल्याचं समजते। मार्च महिन्यापासून मालखेड पर्यटन स्थळ बंद असल्यामुळे पर्यटन स्थळाच्या संचालकांना आतापर्यंत 8 लाख रुपयांचे नुकसान झाले असून 30 लोकांचा रोजगार बुडाला आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।